आपल्या सर्वांचेच अत्यंत लाडके नेते, या महाराष्ट्राचे लोकनेते आणि खऱ्या अर्थानं संघर्षातून काय परिवर्तन घडू शकतं हे महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं ते आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जन्मदिनाच्या जयंतीच्या निमित्ताने आज या गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्याकरता या ठिकाणी उपस्थित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमितभाई शहाजी, ज्यांनी आपल्याला समाजाला नेहमीच मार्गदर्शन केलं, ते श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत आदरणीय हबप नामदेव महाराज शास्त्री, आदरणीय हरिभाऊजी बागडे, माननीय सरोजजी पांडे, माननीय राकेश सिंगजी, माननीय रावसाहेबजी दानवे, आमचे सहकारी आदरणीय रामदासजी आठवले, माननीय राजीव शेट्टीजी, माननीय महादेव जानकरजी, विनायक मेटेजी, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री एकनाथ खडसेजी, त्याचप्रमाणे माननीय श्री सुधीरभाऊ मुनघंटीवार, श्री चंद्रकांत दादा पाटील, विनोदजी तावडे, प्रकाशजी मेहता, गिरीशजी महाजन, भाऊसाहेब फुंडकर, बबनराव लोणीकर, विष्णूजी सवरा, या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं लोकनेते आणि ज्यांनी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले त्या माननीय गोपीनाथराव मुंडेजींना मी मानाचा मुजरा करतो, त्यांना अभिवादन करतो। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे गोपीनाथजींचं जाणं हा आपल्या सगळ्यांवर फार मोठा आघात होता, पण गोपीनाथजींच्या मृत्यूनंतर या ठिकाणी आमच्या पंकजाताईंनी ज्या प्रकारे नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलं आणि ज्या प्रकारे या संपूर्ण जनमानसाला दिलासा दिला, आज खऱ्या अर्थानं या स्मारकाच्या रूपानं गोपीनाथजी मनातनं समाधान व्यक्त करत असतील की माझ्या दोन्ही तिन्ही मुलींनी अतिशय उत्तमपणे जो वारसा मी दिला तो समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलंय। आज गोपीनाथ गडाचं या ठिकाणी लोकार्पण झालं। मी माननीय रामदासजींना सांगू इच्छितो, रामदासजी, आपण सांगितलं सरकारने त्याला मदत करावी, सरकार तर मदत करायला तयार आहेच, कारण सरकारच गोपीनाथजींचं आहे, पण आपल्याला सांगतो या गडाकरता एक नवीन पैसा देखील सरकारचा लागलेला नाही। हे समाजाने तयार केलेलं गोपीनाथ गड आहे। पंकजाताईंनी आणि या ठिकाणी या सगळ्या मुंडे परिवाराने आणि समोर बसलेला जो मोठा परिवार आहे त्या सगळ्या परिवाराने एक एक पैसा खर्च करून या ठिकाणी या गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे। आणि मला विश्वास आहे आदरणीय नामदेव शास्त्रीने आव्हान केल्यानंतर गोपीनाथ गडाकरता पैशाची कमतरता पडणार नाही। जे मोठं संकल्प चित्र या ठिकाणी पंकजाताईंनी, प्रीतमताईंनी तयार केलाय, निश्चितपणे आपण पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा या ठिकाणी येऊ याच्यापेक्षा भव्य आणि मोठं स्वरूप हे आपल्याला त्याचं पाहायला मिळेल। आणि मला विश्वास आहे की दर 12 डिसेंबरला आज आहे त्याच्यापेक्षा वाढत्या संख्येनं संपूर्ण समाज, संपूर्ण महाराष्ट्र या गोपीनाथ गडावर येताना आपल्याला दिसेल। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या नाथाभाऊंच्या खात्यानं माननीय गोपीनाथजी मुंडे ज्यांनी शेतकऱ्यांकरता, सामान्य माणसाकरता संघर्ष केला, त्या माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या नावानं या राज्यातल्या 1,37,00,000 शेतकऱ्यांचा विमा उतरवला आणि माननीय गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली। कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अपघाती मृत्यू
किंवा शेतात काम करताना साप चावला, काही त्या ठिकाणी कुठल्याही कारणाने मृत्यू झाला, तर त्याचा परिवार आता वाऱ्यावर सुटणार नाही. या 1,37,00,000 शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा इन्शुरन्स हा या ठिकाणी माननीय गोपीनाथजींच्या नावानं देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने या ठिकाणी घेतला. ज्या ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणून गोपीनाथरावने जीवनामध्ये संघर्षाची सुरुवात केली, त्याच ऊसतोड कामगाराला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून राज्य सरकारनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तयार केलं. आणि मी विश्वासानं सांगतो, या ऊसतोड कामगारांच्या मुलाला शिक्षण असेल, नोकरी असेल, प्रशिक्षण असेल, कौशल्य प्रशिक्षण असेल, आणि एवढंच नाही तर बार इतके वर्ष आमचा हा कामगार त्या ठिकाणी काम करतो, पण ज्या दिवशी तो काम करण्यालायक राहत नाही, त्याच्या जीवनात काहीच उरत नाही, त्याला पूर्ण सामाजिक सुरक्षा, त्याला पेन्शन, या सगळ्या गोष्टी या महामंडळाच्या माध्यमातून माननीय गोपीनाथजींच्या आशीर्वादानं ऊसतोड कामगाराच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आमचा हा नेता एवढा मोठा होता की त्याची जेवढी स्मारकं आम्ही करू तेवढी स्मारकं कमी आहे. मला या ठिकाणी एका गोष्टीचं समाधान वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं माननीय गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट ही सुरू करायचं ठरवलं आहे. 100 एकर जागा त्याकरता राखून ठेवली आहे. आणि ज्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसाकरता आदरणीय गोपीनाथजींनी त्या ठिकाणी काम केलं. देशाचे ग्राम विकास मंत्री म्हणून या देशातल्या गरीबाच्या, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. अतिशय कमी दिवस त्यांना मिळाले, पण तेवढ्या दिवसामध्ये त्यांनी दिशा त्या ठिकाणी मंजूर केली. अशा गोपीनाथरावजी मुंडे आणि आता त्यांचा वारसा राज्याच्या ग्राम विकास मंत्री म्हणून पंकजाताई चालवत आहेत. आणि म्हणून गोपीनाथजींच्या नावानं ग्राम विकासाच्या संदर्भात एक इन्स्टिट्यूट या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने घेतला. मी विद्यापीठाचंही अभिनंदन करतो आणि शासन सर्वोपरी त्याच्यामध्ये सहभागी होईल हे देखील या निमित्ताने सांगतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे गोपीनाथजींबद्दल या मंचावर बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आठवणींचं काहूर माजलंय. आमच्या डोळ्यासमोरून चित्रपटाप्रमाणे गोपीनाथजींची मूर्ती चाललेली आहे. अतिशय उमदी आणि राजबिंडी अशा प्रकारची ती एक मूर्ती की ज्यांचं मन हे हिमालया एवढं विशाल होतं, ज्यांच्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीकरता जागा होती, सामान्यांकरता कळव होती, गरिबांकरता दुःख होतं, आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्याकरता संघर्षाची वृत्ती आणि प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये होती ते आमचे गोपीनाथराव होते. आज मंचावर बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या सहित तो प्रत्येक दिवस आठवतोय की ज्या दिवशी गोपीनाथरावजींच्या सोबत राहायला मिळालं, शिकायला मिळालं, संघर्ष करायला मिळाला. खरं म्हणजे या महाराष्ट्रातलं पहिलं परिवर्तन हे जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध जो एल्गार त्यांनी पुकारला, त्या एल्गारातनं खऱ्या अर्थानं सामान्य माणूस पेटून उठला आणि या ठिकाणी परिवर्तन झालं. मला या ठिकाणी आज मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की आज या पदावर आम्ही पोहोचू शकलो याचं कारण गोपीनाथरावांचा संघर्ष आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची साथ आहे. आणि अशा प्रकारचा आमचा नेता आज वेगवेगळ्या भूमिकेत गोपीनाथराव त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. विरोधी पक्षनेते म्हणून या महाराष्ट्राला दणाणून सोडलं. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी सांगितलं अंडरवर्ल्डला या ठिकाणी मी राहू देणार नाही. जर ते बंदुकीची गोळी चालवतील तर मी ही बंदुकीची गोळीच चालवेन. माझा पोलीस त्यांच्या बंदुकीने मृत्युमुखी पडणार नाही. बुलेट फॉर बुलेट अशा प्रकारची घोषणा त्यांनी दिली आणि या ठिकाणी अंडरवर्ल्डचा सफाया करण्याचं काम
माननीय गोपीनाथरावनी केलं. आणि पंकजाताई तुम्ही काळजी करू नका, अरे त्याच गोपीनाथरावांचा आशीर्वाद मला देखील प्राप्त आहे. त्याच गोपीनाथरावांसोबत मी 15-20 वर्ष काम केलंय आणि बालपणापासून त्या गोपीनाथरावजींना पाहिलंय. त्यामुळे या राज्यातल्या गुन्हेगारांना ठेचून काढण्याचं काम हे राज्य सरकार करेल. अरे गोपीनाथरावजींनी ज्या प्रकारे हे गुन्हेगारी संपवली, आणि मी आपल्याला सांगतो या देशाकडे वाकडी नजर करून पाहणारा तो दाऊद असो की कोणी असो, त्याची वाकडी नजर या देशावर पडू देणार नाही. काही झालं तरी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता देश इतका बलशाली झालाय की ज्या देशाचे पंतप्रधान पूर्वी युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार करायचे, पाकिस्तान आक्रमण करतोय, पाकिस्तान आक्रमण करतोय. आता परिस्थिती बदलली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान युनायटेड नेशन मध्ये जाऊन म्हणतात भारत आक्रमण करतोय, भारत गोळीबारी करतोय. त्यामुळे मोदीजींचं नेतृत्व आणि गोपीनाथरावजींचा आशीर्वाद निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करून दाखव. आणि तुमची आणि आमची जबाबदारी, आपली सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे. या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे. जो 15 वर्षाचा आत्महत्यांचा वारसा हा आपल्याला मिळालेला आहे, या शेतकऱ्याच्या मनामध्ये उभारी आणायची आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांकरता इतकं काम करून दाखवायचं आहे की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेती करणं हे त्या ठिकाणी मानाचं ठरेल. हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे त्याकरता गोपीनाथरावजींचं हे स्मारक आम्हाला प्रेरणा देत राहील. आम्ही वारंवार या ठिकाणी येऊ, जेव्हा जीवनात अडचण येईल त्यावेळेस येऊ आणि या स्मारकातनं प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाकरता अशाच प्रकारे संघर्ष करत राहू हा विश्वास या निमित्ताने मी देतो. आणि पुन्हा एकदा माननीय अमितजींनी या गोपीनाथ गडाचं लोकार्पण केलंय. आता खऱ्या अर्थानं आपल्याकरता हे प्रेरणास्थळ आपल्याला प्रेरणा देण्याकरता त्याचं उद्घाटन झालंय, त्याचं लोकार्पण झालंय. ती प्रेरणा आपण सगळ्यांनी घ्यावी हा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी आव्हान करतो. आणि खरं म्हणजे या कार्यक्रमाला येत असताना दुःख देखील आहे, पण हा आनंद देखील आहे की आमच्या नेत्याचं स्मारक या ठिकाणी झालंय. आणि म्हणून त्याकरता आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.